श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. भोलेनाथ तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच भोलेनाथ चरणी प्रार्थना. फसकीची सोमवारची कहाणी. आटपाट नगर होतं. त्यात एक गरीब सवाशिनबाई राहत असे. तिनं श्रावण मास दर सोमवारी पहाटेस उठावं, स्नान करावं, पूजा साहित्य घ्यावं आणि पसाभर तांदूळ घ्यावेत व महादेवाच्या देवळी जाऊन मनोभावे पूजा करावी. जय जय महादेवा, घे फसकी व दे लक्ष्मी असे म्हणून प्रार्थना करावी. महादेवाच्या मस्तकी तांदूळ अर्पण करावे. उरलेले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावं. असं 4 सोमवार तिनं केलं. शंकर तिला प्रसन्न झाला. दिवसेंदिवस ती श्रीमंत झाली. मनामध्ये समाधान पावली. पुढे उद्यापनाच्या वेळी तिने देवी अन्नपूर्णेला जरीची चोळी पाठवली. काशी विश्वेश्वराला रुपया पाठविला आणि आपल्या व्रताची समाप्ती केली. शंकरांनी तिला निरोप पाठविला, अजून तुला नंदीच्या सेवेचे फळ मिळाले नाही. माझ्या सेवेचे तर अद्याप देणेच आहे. पुढे शंकरांनी तिला अपार देणे दिलं. विश्वेश्वर तिला प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. जसे फसकीला शंभू महादेव प्रसन्न झाले तसे तुम्हा आम्हा सर्वांना हो. तर मित्रांनो, कहाणी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील. धन्यवाद.